नमस्ते मित्रांनो, आपल्या समवेत आहेत हिंद केसरी गाडा मालक म्हणजे शाहिदबाई मुलानी आणि आज आपण नातेपुतेला आलो आहोत. संपूर्ण दावण त्यांची सज्ज आहे पेडगावच्या उद्याच्या हिंद केसरी मैदानासाठी. चला तर मग कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आणि उद्या कोणकोणते नंदी पळणार आहेत आणि मेन म्हणजे पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी आपला सर्वांचा लाडका सचिन उद्या कसं नियोजन असणार आहे, कोणासोबत पळताना दिसणार आहे, तयारी कशा पद्धतीने करण्यात आली ते संपूर्ण आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. भाई नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, उन्हाचा तडाखा भरपूर आहे, सर्व नेट तुम्ही केलेलं आहे सर्व नंदींना. आता ऊन तर थोडंसं गरमीमुळे थोडीशी ऊन पण आहे, थोडंसं हेच आहे जास्त, त्यामुळे छत केलंय बाहेर थोडंसं बांधायसाठी. आणि चालू आहे आता उद्याची तयारी, आता बैल धुण्याची ही नियोजन चालू आहे. आता कशी तयारी असते भाई? मोठं मैदान असते, कारण एक मोठ्या मैदानात जरा थोडीशी आपली पण तयारी जोरदार असते, त्याच जोमात आपण मेहनत घेत असतो. त्याविषयी काय सांगाल, कशी तयारी करता? 100% खरं आहे. ज्या मैदानाची आपण आतुरतेने वाट बघतो, ज्या मैदानासाठी एक वर्ष आपण पहिलं, जशी आपण पंढरीची वारी एक वर्षाची सुरुवात दुसऱ्या वर्षात वारकरी संप्रदाय करतं, तसं ह्या क्षेत्रातली ही पंढरी पेडगावची पंढरी आहे. आणि ह्या पंढरीसाठी मिनिमम आता मी बी ह्या क्षेत्रात आता म्हणजे 1 वर्ष 1.5 वर्ष झालं पाहतोय, पण ह्या पंढरीची पण आतुरतेने माणसं 1 वर्ष वाट पाहतात. आणि 1 वर्षाच्या वाट पाहण्यात आज त्याचा एक आनंदच वेगळा असतो. आणि त्या ठिकाणी आता जाऊन 1001 आदत ओपनची बैलगाडीची नोंद 1001 आहे. मला वाटतं आदतची 1200 गाडीची नोंद आहे. तर एवढ्या मोठ्या म्हणजे एवढ्या गर्दीत एवढ्या मोठ्या मैदानात पळणं हे प्रत्येकाला भाग्य वाटतं आणि भाग्य समजते. त्यामुळं 100% आता आपल्याला त्या पंढरीच्या वारीला जायचा भाग्य आणि योग येतोय, ते आम्ही आनंदानं साजरा करतो. उद्या कोणकोणते नंदी पळणार आहेत तिथले समोरचे? आता उद्या हे वादळ आहे. बर. हे एक उद्या ओपनला पळणार आहे. अच्छा, ओपनला पळणार आहे. कोणासोबत दिसेल वादळ? वादळ हे बारामतीचा काशी म्हणून आहे. बर. त्याच्याबरोबर उद्या पळताना पाहिली होती का जोडी? पहिल्यांदाच पळते, पहिल्यांदाच पळणार आहे वादळ काशी. बर बर. वादळ कसं काय, कोणत्या खांदी पळतो? वादळ दोन्ही खांदी आहे, दोन्ही खांदी पब्लिकचा तो आहे. बर बर. आता दुसरा होता, आता चौसा झालाय, त्यामुळे थोडासा रेस्टवर होता. आता हे मला वाटतंय 15 दिवसातून हे पहिलंच मैदान आहे त्याचं उद्या. बर. हा पळणार आहे कसं काय? हा करंट आहे, आपण आदत मध्ये घेतलेला आहे ह्याला. बर बर. आता दुसरा झालाय. हा आपल्या कोल्हापूरचा मास्तर म्हणून आहे, दुसराच आहे, दुसऱ्याचा साज. आणि आम्हाला खरंच आनंद वाटतो, अशी लहान लहान वासरातच बैल आमची म्हणजे प्रामाणिक इच्छा असते की छोट्या वासरातच पळायची. त्यामुळं त्याचं पण पायरा दुसराच, हा पण दुसराच आहे आणि त्याला पायरा पण दुसराच आहे. बरं. एक आदत वासरू आहे, तो 10 महिन्याचं वासरू आहे, पण मला वाटतं काल फेरा टाकला तुम्ही त्याला, पण असं एक विचार आला तुमच्या मनात, तुम्ही बोलून दाखवलं मगाशी की आदत मैदानाला ह्याच्याबरोबरच सचिनला काढूयात. आता 100% जर नियोजन झालं नसतं तर आदतला सचिन बरोबर खरंच पळवलं असतं. का तर त्याचे 8 दिवसापूर्वी फेरे काढलेत, ते आता फेरे चालू आहेत. एक मला वाटतं 4 वेळा फेरे काढलेत त्याचे. तर 4ही फेऱ्याला तो म्हणजे दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. त्यामुळं त्याची आत्ता अशी परिस्थिती आहे, सचिन बरोबर बी तो 100% पळाला असता. बरोबर, म्हणजे तेवढी कॅपॅसिटी आहे त्याची. आता 10 महिने पूर्ण झालेत त्याला 4 तारखेला. बरं. चिक्या निवांत बसलाय? चिक्या काय त्याचं नाही, निवांत असतं त्याचं काम. थोडासा आजारी पण आहे, त्यामुळे त्याचं काय नियोजन नाही केलं यावेळेस. बरं. आणि हा पलीकडचा हा तांडव. बर. हे आदतला केलेलं आहे, घरचा साज पळवणार आहे आम्ही. बर. तांडव आणि करण. तांडव आणि करण पळणार. बर बर. सचिन पण बांधलाय बघा. आणि त्याच्या शेजारी कुठलं बैल आहे दादा? कसं काय? आता त्याच्या शेजारचा नंदी जे आपण ह्याच्यात कुरडूत एक म्हणजे मैत्रीपूर्ण लढत झाली, परंतु मायकल आणि लखनची ज्या ठिकाणी आपण गाडी पाडली होती किंवा हे गेली होती, ती जोड परत एकदा
पळणार आहेत. पळताना दिसत बरं बरं. आणि एक मैत्रीपूर्ण लढत त्यावेळेस झाली होती आणि त्या हिशोबानं ती जोड परत एकदा पळल. आणि त्या हे मालकांचं इतकं की त्या सर्जा आणि सचिन एका जोट्यात पाहिजे. त्या मालकाने इथं म्हणजे सर्जेचं इथं आत्ताच आगमन केलंय. आपल्याच गोट्यावरून दोन्ही नंदी जाणार आहे. बरं. काय सर्जेचं काय जाणवतं वेगळे पण आणि काय वैशिष्ट्य पळताना जाणवतं की ही जोडी पळताना एक काय वेगळी गती लागते? सर्जाची आणि ह्याची सचिनची जोडी पाहताना आम्हाला एक वेगळाच आनंद असतो. का तर आम्ही मागच्या वेळेस त्याचं पाहिलंय की ही दोन्ही नंदी आहेत ती जिद्दीची आहेत. आणि सर्जानं पण आम्हाला त्या दिवशी असं चांगली साथ देऊन सचिन आणि सर्जाची गाडी गुलालात राहिली होती. त्याचं आम्हाला म्हणजे त्या ठिकाणी गाडी चांगली पळली होती. आणि एक सर्जाची चिकाटी पळण्याची म्हणजे चांगली त्याची एक आणि दोन्ही खांदे असल्यामुळे त्याची काय अडचण नाही वाटली. पण बाई एक गुलालातली जोडी पुन्हा एकदा मोठ्या मैदानात पळवावी ते पण महत्त्वाची गोष्ट आहे. कारण अंदाज असतोय आपल्याला कशा पद्धतीने जोडी पळते, काय गती लागते, कुठला म्हणजे कशा पद्धतीचं रान पाहिजे वगैरे, त्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सचिन आणि त्याची एक गाडी चांगली झुकती आणि चांगली पळती आणि शिडाला शिड जुळत आहे. त्यामुळं दोन्ही नंदी चांगले पळतात. त्यामुळे ह्यावेळेस आम्ही हा म्हणजे महत्त्वपूर्ण नियोजन म्हणजे महत्त्वाचं नियोजन समजून आम्ही ती जोड आणि आदतमध्ये आम्ही काहीतरी करू या हिशोबाने केले. काहीतरी करू म्हणजे काय म्हणजे काय वाटतंय? कारण विश्वास पूर्ण आहे तुमचा. सचिन पहिला पेडगाव म्हणजे आदत वयात हिंद केसरी झाला, तसा हा सर्जा सुद्धा हिंद केसरी व्हावा एवढीच अपेक्षा आहे सचिन बरोबर. आणि त्याच्यामुळं आमचा सचिन बी व्हावा एवढीच अपेक्षा आहे. बरं. म्हणजे एक विश्वास आहे 100% की प्रथम क्रमांक करू शकते ही जोडी. 100% करू शकते. काही घडू शकतं त्या ठिकाणी असं मी ठाम तर बोलू शकत नाही. पण त्या दिवशी 100% काही आपण करू एवढं निश्चित. बरं. सचिन सज्ज आहे उद्याच्या मैदानाला. पुसेगावचं हिंद केसरी मैदान गाजवलं, 1 नंबर केला. आता ठीक आहे, त्याची मालिश वगैरे करून ठेवली आता. पेडगावसाठी सज्ज आहे हिंद केसरी. धुण्याचंही आता चालू आहे नियोजन करायचं. पुसेगावचे एक सोनेरी क्षण पुन्हा एकदा डोळ्यासमोरून आठवणी पुण्या जाग्या होतात. कारण मोठं मैदान म्हटलं की पूर्वीचे आपले क्षण पुन्हा आपल्याला एकदा म्हणजे स्मरणात राहतात आणि ते परत आठवत राहतात. 100% ते तो क्षण ती वेळ कधीच आयुष्यात विसरू शकत नाही माणूस. आज सचिननं जे काही पुसेगावच्या आज एवढ्या मोठ्या मैदानाचा हिंद केसरीचा मान मिळवला आहे, खरंच तो क्षण आम्ही विसरू शकणार नाही. आणि त्याला म्हणजे सचिनला एक आहे की ज्या वेळेस अशा मोठ्या मैदानात असतो, उदाहरणार्थ आपण कोरेगावचं घ्या, नंतर ओळखीचं घ्या, पुसेगावचं घ्या, तर 3 ठिकाणी तो गुलालाला पुसेगावचा हे हिंद केसरीचा मानकरी ठरला येतो. त्यामुळं ती हिंद केसरीच्या मैदानाला तर सजासजी अशी मालकाची साथ सोडत नाही. बरं. आता 21ला ओपनचं मैदान आहे आणि 22ला आदतचं मैदान आहे. दोन्ही दिवशी आपल्याला सचिन पळताना दिसणार आहे का कसं? 100% सचिन दोन्ही दिवशी पळताना दिसणार आहे. सचिनचे दोन्ही दिवशी आपण पैरे केलेत आणि दोन्ही पैरे चांगले आहेत. त्यामुळे सचिन दोन्ही दिवशी गुलालात 100% सगळ्या चाहत्यांना दिसेल. ओपनचं कसं नियोजन करण्यात आलेलं कसं काय? ओपनचं सांगायचं म्हणलं तर 21 तारखेला महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक महत्त्वाचं आवर्जून मला सांगायचं आहे. ओपनला ही जोड वेगळीच पळणार होती आणि ओपनला खरं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमच्या माध्यमातून मला एक आवर्जून सांगायची, सचिन म्हणजे एक त्यांच्या चाहत्या म्हणजे सचिनचा चाहता वर्ग आहे किंवा सचिनचा जो सगळा फॅन फॉलोअर्स आहे तर त्यांच्या जी आवडीचा पायरा असतो तीच गाडी पहिली पळणार होती. महत्त्वाचं म्हणजे चिठ्ठी पण मी टाकलेली होती, म्हणजे पावतीसुद्धा मी टाकलेली होती. आणि अचानक मला नंतर कळालं की पायरा दुसरा झालेला आहे म्हणून. आणि त्यानंतर मला दुसरा पायरा करावा लागला आणि मी आज उद्या पळणार आहे, ते आता दुसऱ्या पायऱ्याबरोबर पळणार आहे. परंतु मला एक आवर्जून तुमच्या माध्यमातून एक सांगायचं आहे, कुणीही असू द्या की अशा मोक्याच्या वेळेस कुणीही असू द्या
तर अशा मोक्याच्या वेळेस आज हे आपण पेडगावचं हिंद केसरी म्हणतो, हे वर्ष आपण नियोजनात असतो आणि ही नियोजनं म्हणजे एकदम पक्की नियोजनं असतात पहिली. तर ते नियोजनं अशी मुडीत काढणं किंवा एखाद्याला ऐन वेळेस दगाफटका करणं ही खरंच कुणीच करू नका. आणि आपल्या जवळच्या माणसाकडून जर आपल्याला हे जर घडलं आणि हे असं जर जाणवून आलं तर खरंच त्रास होतो. आणि ह्या गोष्टीचा मला खूप सारा त्रास झाला आहे. आणि मी आत्ता ऐन वेळेस म्हणजे आता उद्या पळताना सुद्धा आणि मी शून्यातनं पळणार आहे, परंतु सगळ्या चाहत्यांना सचिन 100% नाराज करणार नाही ह्याची बी मी आज तुमच्या माध्यमातून ग्वाही देतो. उद्या कुणासोबत नियोजन केलं ते सगळं? उद्या आता आपल्या महिन्याचे 3 हे शौर्य गोल्याबाई बरोबर, म्हणजे अजून नक्की मला पावती माझ्याजवळ आली नाही. बरं. गोल्या का चांदाई मला माहित नाही, हां. पण त्या दोन्हीतलं एक 100% सचिन बरोबर उद्या. आता पावती पाहिल्यानंतर लक्षात येईल हां. की नक्की कोण आहे. बरोबर. आणि नक्कीच उद्याच मैदान ही जोडी गाजवताना दिसेल. आणि पलीकडचा सर्जा आणि सचिन हे आदतला आदतमध्ये पळणार. पळताना तुम्हाला आदतला. ते पण गाजवताना तुम्हाला 100% यापूर्वी ही जोडी पळाली आणि ती गुलालातली जोडी आहे आणि ती पुन्हा एकदा पळणार आहे. 100%. कसं बघताय पेडगावचं मैदान? पुसेगाव तर झालंच, पेडगावमध्ये सचिनकडून काय अपेक्षा राहतील? पेडगाववरून सचिनची एकच अपेक्षा आहे की सचिनने आम्हाला म्हणजे आजपर्यंत कधी नाराज केलं नाही आणि नाराज करणारही नाही. सचिन हे आम्हाला पेडगावला गुलाला ठेवणार का तर ठेवणार. आणि तुम्हाला आज बी मी सांगतो गॅरंटेड सचिन आम्हाला, सचिनला बी माहीत आहे जेव्हा जेव्हा सचिन मालकावर आणीबाणी आली ना त्यावेळेस सचिनचं काम करून दाखवलं आहे. सचिननं आपल्या हिमतीवर आपल्या काही गोष्टी करून दाखवल्या. असंच नाही ना, आज सचिनचे आज पाहिले तर ह्या 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत 16 1 नंबरचा मानकरी येतो. 16 मैदानाचा 1 नंबरचा मानकरी. असंच नाही ना कोणी पण 1 नंबरचा मानकरी होऊ शकत. आज त्याचे मैदान किती झाले, त्यात 1 महिना रेस्टवर होता. म्हणजे आपण ह्या 6वा महिना आहे तर 5 महिन्यात 4 महिन्यात त्यांनी 16 1 नंबर गेलेत. अजून काय त्या सचिनकडनं अपेक्षा आपण ठेवल्या पाहिजे. आणि मी तुम्हाला आज बी तुम्हाला सांगतो तुमच्या माध्यमातून, सचिन कधीच आम्हाला नाराज करणार नाही, आत्तापर्यंत केलंही नाही आणि इथून पुढे कधी करणारही नाही. कधी जाणवतं का की तुमच्याकरता पळतो तो, म्हणजे एक तुमच्या प्रेमापोटी तो पळतो 100, त्याचे म्हणजे त्याच्या शर्तीचे प्रयत्न तो करतो आणि तुमच्यासाठी तो मनापासून पळतो असं जाणवतं का? तुम्हाला मी आवर्जून सांगतो की अजूनसुद्धा मला सचिनकडे पाहिलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतं. का तर ज्या वेळेस माझ्यावर संकट आले, ज्या वेळेस माझ्यावर वेळ काळ वाईट आली त्यावेळेस त्यांनी त्याच्या माध्यमातून उत्तर दिलेत आणि तो देत राहणार. आणि तो खरंच तुम्हाला आज बी सांगतो, एक मला बी माझं बी भाग्य आहे की आज महादेवाचा नंदी मी प्रामाणिकपणे सांभाळतोय. मी 1 नंदी नाही, आज 8 नंदी सांभाळतोय. मला बी महादेवाचा खूप म्हणजे मोठा आशीर्वाद माझ्या बी पाठीशी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला कुठल्याच गोष्टीनं एक महादेवाचा नंदी सांभाळतोय, मला कुठल्याच गोष्टीनं आणीबाणी माझ्यावर आयुष्यात कधी येऊ पण दिलं नाही. आज एवढं सगळं असताना आज मला वाटतं इथं अजून वन दिसतोय बघा तुम्हाला इथं, आज 32% असताना पोट इतकं ऑपरेशन मोठं करून असताना सुद्धा तो 1 महिन्यानंतर मला वाटतं 26 जानेवारीला ऑपरेशन केलं आणि 28 फेब्रुवारीला पळाय गेला. फेरा नाही काय नाही, त्यात त्यांनी 1 नंबर करून महाराष्ट्र केसरीचा किताब मला मिळवून दिला. अजून ह्याच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची आपण आणि काय आपण त्याच्याबद्दल बघायचं. तर खरंच तुम्हाला सांगतो हा नंदी मला आवर्जून सगळ्या गोष्टी करून दिलेत. आणि हे कधी मला या पेडगावला बी आपण म्हणतो पंढरीची वारी आहे, त्या वारीत बी मला नाराज करणार नाही एवढं निश्चित. चालेल, शुभेच्छा राहतील. आणि दोन्ही दिवशी म्हणजे 21ला आणि 22ला आम्हाला तुम्हाला गुलालात पाहायला आवडेल. आणि शुभेच्छा राहतील तुम्हाला. आणि सर्व चाहत्यांचा आशीर्वाद सचिनच्या पाठीमागं कायम आहे. आणि फॅनची पण इच्छा असते सचिन कायम गुलालात राहावा आणि त्या इच्छेखातीर तो पळत असते. 100%. धन्यवाद.